इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. त्याच्यामध्ये आमचे वाद झाले. मी तिथं चुकायला नको होतं. मी तिथं असं न बोलावं, परंतु माझ्याकडनं पण निश्चित चूक झाली. का तिथं माझी मायमाऊली बसलेली होती. मी तो विचार करायला हवा होता. त्या ज्येष्ठ नगरसेवकांनी जरी विचार केला नसेल, परंतु मी केला पाहिजे होता. तर निश्चित तो कालचा प्रकार झालाय तो मी स्वतः वैयक्तिक कालच्या प्रभाग सभापतीच्या मीटिंग मध्ये दिलगिरी व्यक्त केलेली आहे. एक सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा केलेली आहे. परंतु सगळा सारांश कसा झाला हेच सुद्धा माझ्या सगळ्या मायमाऊलींना कळायला पाहिजे. ज्येष्ठ नगरसेवक आहे, मी त्यांना कुठेही डिवचलं नव्हतं. राजकारण आहे, इलेक्शन मध्ये पडझड चालू असते. त्याचा मुलगा माझ्या विरोधात उभा होता, पडझड झाली. माझ्या मायमाऊलींनी, माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठांनी, माझ्या मित्रपरिवारांनी मला भरघोस मताने विजय करून दिलं. परंतु तो राग त्यांना कुठेही घेता येत नाही. एक ना एक प्रकार चालू आहे. माझ्या जीवाला देखील सुद्धा धोका आहे. हे तुम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा विचारू शकता. माझ्या एक ना अनेक सुपाऱ्या दिल्या गेल्या आहेत. प्रत्येकाचे पुरावे पोलिसांकडे मी दिलेले आहे. परंतु उद्या माझ्या काही जीविताला झालं, तो अतिरेकी संघटनेतला नगरसेवक आहे. तुम्ही मागच्या काळात बघितलं असेल तो कोणाबरोबर नाचलेला आहे. उद्या मला काही झालं, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, उद्या माझ्या जीवाला काही झालं, तर याचं सगळं जे काही सिद्ध करायचं असेल तर हा परिवार हा राहील, एवढं मी तुमच्या माध्यमातून सांगतो. आणि माझ्या मायमाऊलींची, महाराष्ट्रातल्या नाशिकच्या जनतेचे पुढे माझ्या मायमाऊलीचे मन दुखवले गेले असेल तर मी सगळ्यांची हात जोडून पुन्हा एकदा माफी मागतो. माझं म्हणणं मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय. धन्यवाद. NCN न्यूज साठी रोहन नाशिक.